Today we have to talk about processing the forms there. So here question is arise, what is mean by form there? So when we log in into a website or into the mailbox, you are interacting with form. So forms are used to get the input from the user and submit it to the web server for processing. बघा जनरली जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटला किंवा मेलबॉक्स असेल तिथे आपण काय करतो, लॉग इन करतो. तर ते लॉग इन करतो याचा अर्थ आपण कोणाशी इंटरॅक्ट करतो, फॉर्मशी इंटरॅक्ट करतो. कारण विदाउट फॉर्म त्या ठिकाणी एखादी वेबसाईट असेल किंवा मेलबॉक्स असेल त्याच्याशी इंटरॅक्शन शक्य नाही. मग forms are used to get the input from the user. Generally basic use of form is that to get the input from user. User कडनं त्या ठिकाणी इनपुट घेण्यासाठी फॉर्मचा आपण वापर करतो. त्यानंतर जेव्हा आपण सबमिट म्हणतो, सबमिट म्हटल्यानंतर आपल्या फॉर्मवरून गेलेलं जे काही इनपुट आहे, तर ते जे काही इनपुट आहे ते इनपुट कुठं पोहोचतं, वेब सर्व्हरला पोहोचतं. आणि वेब सर्व्हरला ते पोहोचल्यानंतर वेब सर्व्हर त्याच्यावरती काय करतो, प्रोसेस करतो. अँड अकॉर्डिंग टू द इनपुट प्रोसेस इट अँड आउटपुट इज शोन देअर और रिस्पॉन्स इज गिवन देअर बाय सर्व्हर. तर मग फॉर्म म्हणजे काय, फॉर्मचा यूज समजला? येस ऑर नो? येस सर. हा, तर बघा here how to create form is the big question there. So to create the form we are use there the HTML. बघा मग फॉर्म क्रिएट करण्यासाठी आपण जनरली कशाचा वापर करतो, जे काही आपलं HTML आहे त्या HTML चा त्या ठिकाणी वापर करतो. मग हाऊ टू क्रिएट form, for there is a simple registration form suppose आपल्याला क्रिएट करायचा आहे, तर फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू टेक द HTML टॅग. बघा आपण HTML चा सिंपल टॅग घेतला, त्यानंतर बॉडी घेतली, बॉडी मध्ये हेडिंग दिला आपण समजा H2 रजिस्ट्रेशन फॉर्म, त्यानंतर H2 चा टॅग क्लोज केला. फॉर्म घेण्यासाठी बघा आपण काय करतो, फॉर्म नावाचा काय केला, टॅग घेतला. बघा फॉर्म नावाचा जो काही टॅग आहे तो घेतल्यानंतर ऍक्शन इक्वल टू ज्या फॉर्म वरती ऍक्शन द्यायचं आहे त्या फॉर्मचं जे नाव असेल ते आपण द्यायचं आहे ना एक्सटेन्शन. सपोज आपण रजिस्ट्रेशन अंडरस्कोर फॉर्म डॉट PHP हा फॉर्म घेतला. त्यानंतर मेथडचं जे काही नेम आहे, बघा काल आपण गेट आणि पोस्ट मेथड पाहिला, त्यांचा फरकही पाहिला. बघा गेट अँड पोस्ट देर इज अ डिफरन्स बिटवीन बोथ वन. म्हणजे काय, गेट आपण जेव्हा घेतो तर ते डायरेक्टली URL आपल्याला दिसते, इट इंटरॅक्ट विथ URL. बट व्हेन वी टॉक अबाउट पोस्ट, तर पोस्ट काय करताय, तो HTTP च्या हेडर सोबत इंटरॅक्ट करता. आणि म्हणून डेटा इज हिडन व्हेन वी यूज द पोस्ट मेथड. त्यानंतर इन गेट मेथड देर इज अ लिमिटेशन ऑफ 1024 कॅरेक्टर्स देअर. But post method does not have this type of any limitation there. So there are these number of differences between get and post method there. So to create the form action equal to form name and the method is must there. We have taken suppose post with पर्यंत समजलं? Yes or no? Hello. Yes or no? I talk with you. Yes sir. बघा त्यानंतर आपल्याला काय काय ऍक्सेप्ट करायचं, फर्स्ट नेम लास्ट नेम. सिंपल रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. मग आता फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घेण्यासाठी आपण काय केलं, इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट, नेम इक्वल टू फर्स्ट नेम. बघा इनपुट घेण्यासाठी नेमचा आपल्याला फर्स्ट नेमचा टेक्स्ट बॉक्स लागेल, म्हणून आपण इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट घेतलं, त्याचा नेम त्याला आपण दिलं फर्स्ट नेम. फर्स्ट नेम हे एक लेबल आहे, त्याच पद्धतीने लास्ट नेम नावाचं दुसरं लेबल घेतलं,
लास्ट नेम स्वीकारण्यासाठी टेक्स्ट बॉक्स इनपुट टाईप घेतला, नेम लास्ट नेम घेतलं. त्यानंतर हे इनपुट प्रोसेसिंगला सर्व्हरला पाठवण्यासाठी ते सबमिट करावं लागणार आहे. मग ते इनपुट पोहोचवण्यासाठी आपल्याला बटन घ्यायला लागेल. सपोज सबमिटचं बटन घेतलं, मग त्याचा जो काही इनपुट टाईप आहे, द इनपुट टाईप ऑफ दॅट सबमिट बटन इज सबमिट, व्हॅल्यू इज इक्वल टू सबमिट. Then what to do? We have closed form tag, we have closed body tag, we have closed HTML tag. हे तिन्ही क्लोज केले. त्यानंतर ही स्क्रिप्ट आपण ब्राउझरच्या मदतीने जर रन केली तर बघा आपल्याला जे काही इनपुट आहे, सॉरी जे काही आउटपुट आहे ते कसं दिसेल. फर्स्ट नेम टेक्स्ट बॉक्स, लास्ट नेम टेक्स्ट बॉक्स बघा, आणि सबमिटचं बटन. अशा पद्धतीने फॉर्म त्या ठिकाणी क्रिएट करायचा असतो. समजलंय का? Yes or no? Are you Yes, sir. understand? Yes. Okay. Have any question regarding to creating the form and what is mean by form? If you have, you can ask me. Otherwise, we will going to take our next point. समजलं? हो सर, समजलं. बघा. आता एकदा की हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म आपण क्रिएट केला. आता सपोज त्या फॉर्म थ्रू आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू ऍक्सेप्ट द डेटा. सो फॉर ऍक्सेप्ट द डेटा वी हॅव टेकन PHP स्क्रिप्ट देअर. म्हणून फॉर्म ऍक्शन इक्वल टू आपण रजिस्ट्रेशनचा फॉर्म घेतलेला आहे बघा .php, पण त्याला नाव दिलेलं आहे रजिस्ट्रेशन अंडरस्कोर फॉर्म .php. मग ती स्क्रिप्ट आपण लिहूया. मग त्यासाठी HTML चा टॅग घेतला, बॉडीचा टॅग घेतला, h2 घेतला, हेडिंग साठी थँक्यू. त्यानंतर PHP ची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी ओपन अँग्युलर ब्रॅकेट क्वेश्चन मार्क PHP. त्यानंतर इको घेतला प्रिंट करण्यासाठी. मेथड बघा, जो काही तिकडे जी मेथड घेतली असेल त्याच पद्धतीचा ऍरे इकडे घ्यायचा आहे, आणि तिकडे जे नेम पास केलेले आहे ते नेम सेम इकडे ऍज अ पॅरामीटर आपल्याला पास करायचं आहे, जेणेकरून त्या टेक्स्ट बॉक्स मधून ते इनपुट घेतल्यानंतर त्या फॉर्म वरती इथं प्रोसेसिंग झालं पाहिजे. आणि मग फॉर दॅट पर्पज वी हॅव पास द फर्स्ट नेम अँड लास्ट नेम इन द ऍरे ऑफ पोस्ट. Then we have closed paragraph tag P. You have been registered as first name last name आपण accept केला. पॅराग्राफचा टॅग त्या ठिकाणी क्लोज केला, HTML चा टॅग क्लोज केला आणि बॉडीचा टॅग क्लोज केला. बघा, मग इथे आपण जे ते फॉर्म घेतलेला आहे HTML चा, तिथून सपोज आपण काय केलं, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम एंटर केलं, राहुल पोटे. बघा आउटपुट मध्ये आपल्याला काय दाखवलं बघा, आपण इथं जो काही थँक्यूचा मेसेज घेतलेला आहे ऍट द स्टार्टिंगला, इको पोस्ट नेम फर्स्ट नेम घेतलेला आहे. थँक्यू आणि फर्स्ट नेम. थँक्यू आपण फर्स्ट नेम एंटर केलं ते राहुल. त्यानंतर आपण दुसरा मेसेज घेतला, यू हॅव बीन रजिस्टर्ड ऍज फर्स्ट नेम लास्ट नेम. आपण काय एंटर केलं, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम राहुल पोटे. So that's why here message is that you have been registered as Rahul Pote. In this way we have to accept the data. Got it? It is easy. Have any question? Yes, sir. No, sir. समजलं? काही अडचण नाही ना बाळांनो तुम्हाला यामध्ये? नाही सर. ठीक आहे. बघा अशा पद्धतीनं जे काही फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये डेटा PHP मध्ये ऍक्सेप्ट केला जातो आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं त्याचं प्रोसेसिंग देखील केलं जातं. इट इज टू मच इझी पॉइंट. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टँड इट. सो नेक्स्ट पॉइंट इज दॅट देर इज अ फॉर्म व्हॅलिडेशन. सो हिअर द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज मीन बाय व्हॅलिडेशन. बघा व्हॅलिडेशन हा शब्द तुम्ही कधी ऐकला असावा. बघा व्हॅलिडेशन करणं म्हणजे काय करणं. सपोज आपण फॉर्म मध्ये नेम घेतला, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. बघा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम घेतलं याचा अर्थ ते नेम असणार आहे, म्हणजे ती स्ट्रिंग असणार आहे, कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन असणार आहे. नेम काय कधी नंबर मध्ये असतं का? नसतं. बरोबर ना? व्हॉट आय एम टॉकिंग विथ यू. So suppose we have to accept name there, and if anyone will going to enter number there, so we have to validate that
number can't be accept there. मग व्हॅलिडेशन करणं म्हणजे काय, जिथं जी गोष्ट अपेक्षित आहे तीच गोष्ट त्या ठिकाणी ऍक्सेप्ट झाली पाहिजे. जिथं नेम आहे तिथं एखाद्याने नंबर टाकला तर तो ऍक्सेप्ट झाला नाही पाहिजे, तिथं ते मेसेज दिला ठिकाणी आला नाही पाहिजे. याला म्हणायचं फॉर्म व्हॅलिडेशन. So when a client enter any data into the form, several validation should be done on it before it is inserted into the database. Before insert the data in the database, we have to perform these validation. And also note that it's good to validate the user input on the browser, because browser validation is faster than server side validation, and it also reduce the लोड ऑफ सर्व्हर. आणि म्हणून क्लायंट साइडलाच आपण अशा पद्धतीनं फॉर्मचं जर व्हॅलिडेशन केलं तर सर्व्हर साइड वरती लोडही येत नाही आणि इट इज इझी ऍज कम्पेअर टू सर्व्हर. सो दॅट्स वाय द प्रॉपर वे ऑफ व्हॅलिडेटिंग अ फॉर्म इज टू पोस्ट इट टू द इटसेल्फ. टू पोस्ट इट टू द इटसेल्फ मीन्स व्हॉट, जिथं जिथं प्रॉपर जे इनपुट आहे त्याच पद्धतीनं ते दिलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीची व्यवस्था करणं. सो इन्स्टेड ऑफ जम्पिंग टू द डिफरंट पेज, दिस शोज द एरर मेसेज ऑन द सेम पेज, विच विल मेक इट इझियर टू व्ह्यू अँड करेक्ट द एरर्स, अँड सच पेजेस आर कॉल्ड ॲज सेल्फ प्रोसेसिंग फॉर्म्स. मग अशाच पेजेसला सेल्फ प्रोसेसिंग फॉर्म म्हणतात. म्हणजे काय, प्रॉपर वे काय, त्या फॉर्म मध्येच त्या ठिकाणी व्हॅलिडेशन करणं. इन्स्टेड ऑफ जम्पिंग टू द डिफरंट पेज, दुसऱ्या पेज वरती जम्पिंग करण्याऐवजी जर इनपुट हे रॉंग असेल, दिस शोज द एरर मेसेज ऑन टू द सेम पेज, त्या सेम पेज वरती तो एरर मेसेज त्या ठिकाणी दाखवला गेला पाहिजे. अँड इट इज इझियर टू व्ह्यू अँड करेक्ट द एरर्स, आणि तिथंच ते एरर लक्षात येऊन तो काय काय झाला पाहिजे, करेक्ट झाला पाहिजे. अँड सच टाइप ऑफ पेजेस इज कॉल्ड ॲज सेल्फ प्रोसेसिंग पेजेस. आर यू गॉट इट? Yes or no? Yes or no? समजलं का? सेल्फ प्रोसेसिंग Yes, sir. पेजेस अँड फॉर्म व्हॅलिडेशन. हॅव एनी क्वेश्चन? No, sir. Yes or no? No, sir. Hello. No, sir. So फॉर्म व्हॅलिडेशन, सपोज बघा तो जो काही फॉर्म आहे किंवा एमटी पण राहायला नको, जिथं इनपुट गरजेचं आहे तिथं. बघा आपण बरेच फॉर्म भरताना एखादी फील्ड जर आपल्याकडून राहिली तर ते मेसेज देतं काय, रिक्वायर्ड फील्ड. सपोज फॉर्म व्हॅलिडेशनचं एक्झाम्पल, तुम्ही जर स्क्रीन व्यवस्थित बघितली, स्क्रीन दिसतंय का तुम्हाला? आर यू एबल टू सी स्क्रीन? हो सर, दिसतंय ना. Suppose name enter here, Rahul Pote, but other fields not enter there, like email. So it shows email is required. Suppose website enter there, rbpote.com. This type of URL is not valid because website is start with www, or before it there is a http or https://www, then domain name. Suppose www.google.com, like this is the structure of website, and if anyone going to put the wrong, then we have to show the message it is the invalid. Same way बघा तिथे invalid टाकलेला आहे, त्यांनी ते ऍक्सेप्ट नाही केलं. त्यानंतर कमेंटची जी काही फील्ड आहे, सपोज ही ऑप्शनल आहे, मॅन्डेटरी नाही, कंपल्सरी नसेल, ठीक आहे, तर ते ठीक आहे. मात्र जेंडर आहे, जेंडर सपोज काही निवडलं नाही तर, म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण दिलेलं जे काही इनपुट आहे ते प्रॉपर नसेल तर ते ऍक्सेप्ट नाही केलं पाहिजे. याला म्हणायचं सेल्फ प्रोसेसिंग फॉर्म अँड फॉर्म व्हॅलिडेशन. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टँड इट. एनी क्वेश्चन इन युअर माइंड रिगार्डिंग टू दिस पार्ट? येस ऑर नो? काही अडचण? नाही, सेल्फ sir. प्रोसेसिंग अँड Yes, sir. फॉर्म. Okay, thank you.